खुलताबाद तालुक्यातील सरई या गावामध्ये प्रधानमंत्री किसान मानधन योजना व कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी योजना राबवणे व त्या गावामध्ये अंमलबजावणी करणे यासाठी कृषी विभाग खुलताबाद यांच्यामार्फत कॅम्प घेण्यात आला। या ठिकाणी या कॅम्पचे नियोजन कृषी सहाय्यक राजेश पद्मे यांच्या अध्यक्षतेखाली हा कॅम्प आयोजित करण्यात आला। प्रधानमंत्री किसान मानधन योजना यासाठी आज सरई या गावामध्ये कॅम्प घेण्यात आलेला आहे। या कॅम्पचं नियोजन कृषी विभागाचे कृषी सहाय्यक पद्मे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा कॅम्प या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। गावातील प्रधानमंत्री किसान मानधन योजनेअंतर्गत ज्या नागरिकांना 2000 रुपयाचा हप्ता येत नव्हता त्या सर्व नागरिकांना या ठिकाणी KYC केल्यानंतर हप्ता येणार असं या ठिकाणी हा कॅम्प आयोजित करण्यात आला आहे। मोफत आणि निःशुल्कपणे हा कॅम्प या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। कृषी विभागाच्या विविध योजनांपैकी सध्या एक गाव एक वाण एकच पीक घेण्यासाठी या योजनेच्या अंतर्गत या ठिकाणी कृषी विभागाकडून माहिती देण्यात आहेत आणि तसेच कागदपत्र या ठिकाणी जमा करून त्या गावाच्या योजनेसंदर्भात माहिती या ठिकाणी पद्मे सर या ठिकाणी आपल्याला देतात। यावेळी या कॅम्पचं आयोजन करत असताना कृषी विभागाचे राजेश पद्मे यांनी गावातील नागरिकांना विविध योजनांची माहिती देत गावामध्ये एक वाण आणि एक गाव ही एक योजना या ठिकाणी नागरिकांना समजून सांगितली। सोबतच प्रधानमंत्री किसान मानधन योजनेचा येणारा हप्ता यासाठी ज्या नागरिकांची KYC बाकी आहे त्या नागरिकांनी KYCचा लाभ घेतला। यावेळी केंद्र संचालक व संचालिका अर्चना अशोक अधाने यांनी यावेळी मोफत नागरिकांना KYC करण्यासाठी सहकार्य केले। नागरिकांची गर्दी व परिसरातील सर्व गावातील नागरिकांनी या मेळाव्याचा आनंद घेतला। या ठिकाणी सरपंच दत्तात्रय आंबेकर व सोबत ग्रामसेविका सौ राठोड मॅडम यांनीही या ठिकाणी कॅम्पमध्ये नागरिकांना विविध योजनांची माहिती दिली। कॅम्पचं आयोजन यशस्वी करण्यासाठी गावातील नागरिकांनी कृषी सहाय्यक व कृषी सेवक या सर्वांनीच सहकार्य करून कॅम्पचं आयोजन भरभरून नागरिकांना माहिती देऊन करण्यात आलं। केशव गाडेकर तालुक्याला आम्हाला जे पैसे भेटले 2000 रुपये ते बंद झाले ते भेटणार। माझी प्रधानमंत्री किसान योजना बंद झाली चालू झाली। धन्यवाद। सुनील डवले गाव सरई। माझे पैसे मिळत नव्हते 2000 रुपये। मी सरई गावात हे करण्यासाठी आले तिथे मला 1 रुपया खर्च लागला नाही तर हे 2000 यावे म्हणून KYC करण्यात आली। याचा कॅम्प ठेवला होता आपण हो। याच्यात भरपूर शेतकऱ्यांनी सहभाग घेतला हो आणि KYC आपण फ्रीमध्ये करून दिली सरई गावामध्ये। मी राजेश पद्मे कृषी सहाय्यक कृषी विभाग मुख्यालय सरई येथे आज आपण ग्रामपंचायतमध्ये आलो आहोत। आज आपण ग्रामपंचायतमध्ये प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेअंतर्गत
जे ई KYC करवायचे शेतकरी राहिले होते त्यांचं आपण जवळपास 10 ते 15 ई KYC शेतकऱ्यांचे करून घेण्यात आले आणि सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले। त्यानंतर आपण आपलं गाव हे कृषी विभागामार्फत कापूस उत्पादकता एकात्मिक कापूस उत्पादकता वाढ मूल्य साखळी कार्यक्रम हा आपण या गावामध्ये राबवत आहोत। त्या कार्यक्रमामध्ये आपण कापूस या पिकावर सर्व खर्च म्हणजे फवारणी असो, मायक्रोन्यूट्रिएंट असो, बीज प्रक्रिया असो किंवा बियाणे असो या गोष्टीवर आपण चर्चा करत आहोत। त्याच्यामध्ये आपण एक गाव एक वाण यावर चर्चा करत आहोत। एक गाव एक वाण म्हणजे 50 हेक्टरवर आपण सराई गावामध्ये एक वाणाची निवड करणार आहोत। तसं बायो 029 या वाणाची शेतकऱ्यांकडून चर्चेमधून आलेली निवड झालेली आहे। तरी बायो 029 हे वाण आपण निवडलेलं आहे। हे 50 हेक्टरवर लागवड होणार आहे। त्यामध्ये आपण मायक्रोन्यूट्रिएंट, त्यानंतर कीटकनाशक प्रोफेनोफॉस, त्यानंतर इमामॅक्टिन बेन्झोइड, त्यानंतर एकात्मिक कीड व्यवस्थापन, फेरोमोन ट्रॅप, त्याच्या ल्यूर आणि प्रत्येक वेळेस आपण 15 दिवसाला एक शेतीशाळेचा वर्ग घेणार आहोत। एकूण कापूस पिकाचे 6 वर्ग आपण या गावामध्ये घेणार आहोत आणि कापूस पिकाविषयी सविस्तर मार्गदर्शन शास्त्रज्ञ, मंडळाधिकारी, तालुका कृषी अधिकारी हे सर्व मार्गदर्शनासाठी उपस्थित राहणार आहेत। यासाठी आमचे तालुका कृषी अधिकारी तारगे साहेब, मंडळ कृषी अधिकारी वैशाली पवार मॅडम, त्यानंतर कृषी पर्यवेक्षक क्षीरसागर साहेब, तसंच विशेष सहकार्य या सर्व कामासाठी आम्हाला धनश्री कम्प्युटर आधाने यांचं मिळालेलं आहे। तर त्यांचं मी धन्यवाद मानतो आणि 2 शब्द संपवतो। आज सराई गावामध्ये ग्रामपंचायत येथे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत KYC अपडेटसाठी आपल्या गावामध्ये आज फ्रीमध्ये KYC अपडेटचा कॅम्प कृषी विभागामार्फत घेण्यात आला। त्यासाठी आपल्या गावातील लाभार्थ्यांनी 50 लाभार्थ्यांनी त्याचा लाभ घेतला आहे। तसंच कृषी विभागामार्फत एक वाण गावामध्ये कपाशीचं लावण्याबाबतचं साठी निवडण्यात आलं होतं। त्यासाठी आपले 50 लाभार्थीसाठी निवडलेले असून त्यासाठी लागणारे खत, बियाणे व याचा खर्च कृषी विभागामार्फत करण्यात येणार आहे। इथं यासाठी आपल्या इथे कृषी सेवक पद्मे साहेब, सरपंच एकर, तसेच ग्रामपंचायत सदस्य व मी स्वतः ग्रामसेवक राजपूत मॅडम आम्ही सर्वांनी उपस्थित राहून इथे गावकऱ्यांनी आम्हाला जी काही सहकार्य केलं त्याबद्दल सगळ्यांचा आम्ही आभार मानतो। तसंच कृषी विभागाचा विशेष करून आम्ही आभार मानतो। यासाठी आम्हाला कृषी विभाग केंद्र अर्चना अशोक आधाने यांनी सहकार्य केलं, त्याबद्दल त्यांचेही आम्ही धन्यवाद।